तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। नीट काम करा अन्यथा तुमची जागा रोबोट घेईल। टेकवारीच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सूचक इशारा। युद्धपूर्व उपायांच्या तयारीला वेग, संरक्षण सचिवांसोबत पंतप्रधान मोदींची 40 मिनिटे चर्चा। विदर्भातील शेतकऱ्यांसाठी तीळ पीक ठरणार वरदान, बाबुळगाव महत्त्वाचं केंद्र। 5 जिल्ह्यात 18.997 हेक्टर पर्यंत लागवडीचे क्षेत्र। भले कर्ज काढू पण योजना बंद करणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। लाडकी बहीण योजनेवर स्पष्टीकरण। शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत, खरीपासाठी नवे कर्ज नाही, शेतकऱ्यांची कोंडी। कर्जमाफी न मिळाल्याने शेतकऱ्यांची खरीपाच्या तयारीसाठी आर्थिक कोंडी झाली असून पुन्हा सावकारांच्या दारात जाण्याची वेळ आली आहे। वडिलांच्या हत्येनंतरही वैभवीने परीक्षेत मिळवले 85% गुण। सरपंच देशमुख यांच्या मुलीची झेप, सरपंचांना मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न। मोठी बातमी, शेत व पानंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढताना पोलीस बंदोबस्त मिळणार, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। शेत व पानंद रस्त्यावरील अतिक्रमण काढताना व मोहीम राबवताना पोलीस बंदोबस्त द्यावा, असे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत। गृह विभागाच्या संमतीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत। शेणखताचे भाव प्रति ट्रॉली 1000 वाढले, जादा पैसे मोजूनही मिळेना शेणखत, सेंद्रिय शेतीकडे वाढला शेतकऱ्यांचा कल। लाहोर आणि कराचीत बांधणार पुढचं गुरुकुल, भारत पाकिस्तान तणावादरम्यान रामदेव बाबांच्या विधानाची चर्चा। पाकिस्तान आधीच एक दुष्ट देश आहे, तो स्वतःहून तुटणार आहे, तर दुसरीकडे पश्तून लोक ते तोडण्याचा प्रयत्न करत आहेत। बलुचिस्तानचे लोक त्यांच्या स्वातंत्र्याची मागणी करत आहेत। POK मधील परिस्थिती वाईट आहे। GM शेतीमाल घ्या, हमीभाव बंद करा, अमेरिकेची प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारात मागणी। अमेरिका आणि भारत यांच्यात सध्या द्विपक्षीय व्यापार कराराविषयक चर्चा सुरू आहे। यात भारताने आयात शुल्क कपात करण्यासह आयात विषयक नियमांमध्ये बदल करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव वाढवण्यात आलेला आहे। कांद्याच्या दरात मोठी तफावत, शेतकऱ्याला 11 रुपये तर ग्राहकाला 22 रुपयांचा भाव, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला दर केवळ 11 रुपये मिळत आहे, ग्राहकांना तोच कांदा 22 ते 25 रुपयांना विकत घ्यावा लागतोय। शेतकरी हमाली, वाहतूक, इतर खर्च वजा जाता अक्षरशः तोट्यात कांदा विकत आहे। पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट बंद, बँकांशी वादामुळे पंपचालकांचा इशारा। नॅशनल सायबर क्राईम पोर्टलच्या सूचनेवरून बँकांनी पूर्वसूचना न देता बँक खाते गोठवल्याने पेट्रोल पंप मालकांनी 10 मे पासून डिजिटल पेमेंट बंद करण्याचा इशारा दिला असून त्यात सामान्य ग्राहक बरडला जाण्याची शक्यता आहे। बुधवारी देशात मॉक ड्रिल, सगळीकडे सायरन वाजणार, नागरिकांना स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग देण्याचे केंद्राचे आदेश। सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती येत आहे। येत्या 7 तारखेला बुधवारी संपूर्ण देशात मॉक ड्रिल घेतला जाईल। केंद्रीय गृह मंत्रालयाने तसे आदेश दिलेले आहेत। बीड, परभणी, जालन्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट, एकाचा मृत्यू। अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वृष्टी, मनमाडसह परिसरात अर्धा तास गारपीट। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी फरक पडत नाही, ते महाराष्ट्राला काय देणार, खासदार नारायण राणेचा सवाल। जवळपास 1 लाख रोजगार देण्यासाठी आणि तशा प्रकारचे उद्योग आणण्यासाठी उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे, नारायण राणे यांचं वक्तव्य। सरकारला सुदबुद्धी दे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळू दे, शेतकरी संघटनेचे सीतामातेला साकडे। श्री काळाराम मंदिरात आंदोलन। मोठी बातमी, ड्रायव्हिंग लायसनवर नंबर सिस्टीम, नेगेटिव्ह पॉइंट्स वाढले तर DL रद्द होणार। वाहतूक नियम तोडल्यास आता ड्रायव्हिंग लायसनवर नेगेटिव्ह पॉइंट जमा होतील, मर्यादा ओलांडल्यास लायसन निलंबित किंवा रद्द होणार, नव्या नियमांची माहिती। युद्ध झालेच तर पाकिस्तान बेकेकंगाल होईल, युद्ध करण्या एवढी तुमची अवकात नाही, मूडीजचा स्पष्ट इशारा। लाडकीला 21 रुपये मिळणार नाहीत, शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा दावा, महायुतीचं आश्वासन हवेतच। लाडक्या बहिणींबाबत मोठी बातमी, महायुती सरकारच्या आश्वासनानुसार 2100चा वाढीव हप्ता कधी मिळणार याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे, मात्र 21 रुपये मिळणार नाहीत असं खुद्द मंत्री संजय शिरसाट महोदयांनी म्हटलेलं आहे।
मका पिकातून 1 एकरला लाख रुपयांच्या उत्पन्नाची गॅरंटी। पालांदूर मंडळ अंतर्गत 240 हेक्टरवर लागवड, 1 लाख रुपयांचे उत्पन्न एका एकरला येत आहे। चाऱ्यातून विषबाधा, गोठ्यातील 46 गायींचा मृत्यू, चारा विक्रेत्यावर गुन्हा दाखल। डेअरी चालक आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांकडून कडब्याचा चारा तसेच बाजारातून पशुखाद्य विकत आणत असतो, त्यानुसार बाजारातून आणलेला चारा आपल्या गोठ्यातील जनावरांना खाऊ घातला। एका बाजूला उन्हाचा चटका, दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह पाऊस व बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंतेत। राज्याच्या विविध भागात वातावरणात बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्या कुठे उन्हाचा जोरदार तडाखा पाहायला मिळत आहे, तर कुठे अवकाळी पाऊस, गारपीट होताना देखील दिसत आहे। शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा। बिबटे, रानगवे अशा वन्य प्राण्यांचं संकट आहे, त्यामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना भीती वाटते। म्हणून शेतकऱ्यांना सूर्य उगवला की वीज पुरवठा आणि दिवस मावळला की वीज पुरवठा बंद, जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री घरी झोपता येईल, असं अजित पवार यांनी सांगितलं। लाडकीचा बोजा सरकारी तिजोरीवर, महिन्याला 3000 कोटींचं कर्ज, केंद्राकडेही मागितला पैसा। लाडकी बहीण योजनेसाठी आता राज्य सरकार केंद्राकडून कर्ज घेणार आहे। तब्बल 3000 कोटी रुपयांचे दर महिन्याला कर्ज घेणार। परभणी हिंगोली जिल्ह्यात रेशीम कोष उत्पादनात 30 टनांची वाढ, आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे चांगल्या बाजारभावामुळे मदत। अवकाळीच्या नुकसानीनंतर केळी उत्पादकांना दिलासा, सरासरी 1500 रुपयांपर्यंतचा दर। मागील महिन्यात अवकाळी पाऊस झाला, जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा व मुक्ताईनगर तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला होता, यामुळे केळी उत्पादकांना नुकसान सहन करावे लागले। शेतकऱ्यांचा तोंडचा घास पळवला, वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस, अन्नदाता हवालदिल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाला। गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले, सोबत आंबा आणि पालेभाज्यांचे नुकसान देखील झाले। राज्यावर पावसाचे सावट, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचा इशारा। राज्यात आणि विशेष करून विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने गारपीट सुरू आहे। येत्या 24 तासात विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला। कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्यांच्या परिणामामुळे राज्यावर सध्या पावसाचं संकट आहे। पांढऱ्या सोन्याला शेतकरी शोधतायत पर्याय, वाढता खर्च, कमी उत्पादकता आणि मिळणारा कमी भाव, यासोबतच देशांतर्गत धोरणात्मक पांगळेपणा आणि अकार्यक्षमतेमुळे आज कापसाची जी दशा झाली, त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। शेतकऱ्याच्या मुलीची लग्नात रॉयल एंट्री, थेट हेलिकॉप्टरमधून मंडपात, अख्ख्या सांगलीत चर्चा। सोशल मीडियावर वारंवार लग्नातील विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात। कधी नवरा नवरीचा डान्स असतो, तर कधी हाणामारी। मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा हटके आहे। एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार, प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा। एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% 53% होण्याची शक्यता आहे, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। या महिन्यात निर्णय होण्याची शक्यता। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।